भारतामधला प्रत्येक माणूस असा बोलतोय की जो निकीसोबत झालाय ना ते फार वाईट झालंय. तिच्या नवऱ्याने आणि तिच्या सासूने मिळून जे तिच्यासोबत केलंय ते फार विचित्र केलंय आणि फार भयानक केलंय. असं कुण्याही मुलीसोबत होऊ नये आणि कुण्याही मुलीसोबत असं जर होत असेल तर त्यांनी शांत बसवू नये. बघा, जे निकीचे वडील आहेत ते असे म्हणतात की ज्या वेळेस माझ्या मुलीचं लग्न झालं होतं त्यावेळेस माझ्या मुलीने या पूर्ण घराला सांभाळलं. 2016मध्ये निकीचं लग्न विपिन नावाच्या एका मुलाशी झालं होतं आणि त्याच्या काही वर्षानंतरच विपिनचा भाऊ, ज्याचं नाव रोहित भाटी असं आहे, त्याच्यासोबत निकीच्या बहिणीचं कांचनचं लग्न लावून दिलं होतं. आणि जे निकी आहे तिचं लग्न झालं तेव्हापासून ब्युटी पार्लर चालवत होती आणि त्या ब्युटी पार्लरमधून जितके पण पैसे आलेले आहेत त्या पैशाने ती तिचं पूर्ण घर चालवत होती. तिच्या घरामधले जे माणसं आहेत ते काहीच काम करत नव्हते. निकी फक्त एकलीच त्या घरामध्ये काम करायची. आता तिची जी बहीण आहे ती बहीण सांगते की आमचा संसार खूप चांगला चालत होता. माझ्या बहिणीला 5 वर्षाचा मुलगा देखील होता, पण 9 वर्षाच्या नंतर अचानक माझ्या बहिणीचा नवरा तिला त्रास द्यायला लागला, तिला मारायला लागला आणि त्याचा मी व्हिडिओसुद्धा काढलाय. एका दिवशी निकीचा नवरा आणि निकीची जी सासू आहे ते दोघंजण मिळून निकीला मारत होते आणि या कारणामुळे मारत होते की तू तुझ्या माहेरी जा आणि 36 लाख रुपये घेऊन ये, कारण की तुझ्या बापाने आम्हाला हुंडा दिला नाही आहे. तू जर हुंडा आणला नाही तर तुला आम्ही रोज मारत राहीन, असं बोलून निकीला मारहाण करत होते. आणि ज्या वेळेस कांचन त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळेस निकीचा नवरा आणि निकीची जी सासू आहे त्या दोघींनी कांचनला सुद्धा मारलं. मग कांचन काय करू शकत नव्हती, त्यामुळं कांचनने व्हिडिओ काढला आणि लगेच दुसऱ्या दिवशी निकीला जाळून मारण्यात आलं. आणि त्यावेळेस निकी जेव्हा जळत जळत पायऱ्यावरून खाली येत होती त्यावेळेस कांचननेच व्हिडिओ काढला आणि ज्यावेळेस निकी बसली होती त्यावेळेससुद्धा कांचननेच व्हिडिओ काढला होता. आणि ज्यावेळेस निकीने तिचा दम तोडला होता त्याच वेळेस कांचनने सुद्धाच व्हिडिओ काढला होता. आता हे सगळं आर्टिकलमध्ये छापलेलं होतं आणि हे सगळं न्यूज चॅनलवर सुद्धा दाखवत आहेत. बघा, न्यूज चॅनल आर्टिकल हे आपले TRP बनवण्यासाठी काहीसुद्धा करतात, वाढवण्यासाठी काहीसुद्धा करतात, काही पण छापतात, काही पण बोलतात आणि इतक्याचं इतकं सांगतात. आणि त्यांनी असं पण सांगितलेलं आहे की निकीचा सासरा, निकीची सासू आणि निकीचा जो देर आहे ते तिघही जण फरार आहेत. आता फक्त सापडला आहे तो म्हणजे निकीचा नवरा. निकीच्या नवऱ्याला जेव्हा विचारलं गेलं, निकीचा नवरा म्हणतो की मी हे केलं नाही आणि मी हे मान्यही करत नाही की मी हे केलंय म्हणून. हां, मारामारी होते, मारामारी कोणात होत नाही. प्रत्येक नवरा बायकोमध्ये मारामारी होते, शिवीगाळ होते, भांडणं होतात, आमच्यामध्ये पण होत होते. पण मी हे केलं नाही, मी निकीला मारलं नाही आणि मी निकीला जाळलं नाही, हे मी सांगतो आणि हे माझं सत्य आहे. तो त्याचं जे आहे ना ते बयान म्हणतो आपण हिंदीमध्ये, ते बदलत नाही आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. लास्टला मी सगळे व्हिडिओ टाकून देईल ते तुम्ही बघा. आता हे झालं असं. आता सोशल मीडियावर तो व्हिडिओसुद्धा व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये निकीची सासू आणि निकीचा नवरा निकीला मारतायत आणि तो सुद्धा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्या व्हिडिओमध्ये निकीला आग लागलेली आहे आणि निकी पायऱ्यावरून खाली चलत चलत येते आणि एका जागेवर बसून आपला दम तोडते. आणि सोशल मीडियावर तो सुद्धा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्या व्हिडिओमध्ये निकीचा मुलगा जो की 5 वर्षाचा आहे तो म्हणतोय की माझ्या वडिलाने स्वतः लायटरने माझ्या आईला पेटवलंय, असा तो सुद्धा म्हणतोय. पण सोशल मीडियावर अजून एक व्हिडिओ व्हायरल होतोय की जे की निकीच्या घराच्या शेजारचे जे राहणार आहेत त्या लोकांचा. ते लोक बोलत आहेत की ज्यावेळेस निकीसोबत असं झालं होतं त्यावेळेस निकीचा जो नवरा आहे तो बाहेर गाडी धुत होता आणि निकीचा जो 5 वर्षाचा मुलगा आहे तो सुद्धा त्याच्या नवऱ्याच्या शेजारीच खेळत सुद्धा होता. निकीची सासू आणि निकीचा सासरा हे बाहेर बाजारामध्ये गेले होते आणि ज्यावेळेस निकीला आग लागली होती त्यावेळेस घरामधून धुपट बाहेर निघत होतं. तेव्हा जो निकीचा नवरा आहे विपिन तो पळत पळत घरामध्ये गेला आणि बघितलं तर निकी जळत जळत पायऱ्यावरून खाली येत होती. आणि जेव्हा ती खाली बसली त्यावेळेस निकीने असं बोललं होतं की माझी चुकी आहे, मी माझ्या हाताने जळाली आहे, मला वाचवा, मला हॉस्पिटलमध्ये न्या. जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यावेळेस तर तिने तिचा दम तोडला होता. पण सोशल मीडियावर आणि असं खूप काही असं आहे की जे फार विचित्र आहे, गोंधळून जात आहे. आता मग हे लोक खोटे बोलत आहेत की तिच्या घरचे खोटे बोलत आहेत हेच कळत नाही आहे. आता जे शेजार आहेत ते म्हणतात की आमच्याजवळ CCTV कॅमेरा मी चेकसुद्धा केले, ज्यावेळेस ही सगळी घटना झाली त्यावेळेस निकीचा नवरा बाहेरच होता, तो आत गेलासुद्धा नाही आहे. आणि निकीची जी बहीण आहे ती म्हणते की माझ्या देरानेच माझ्या बहिणीला पेटवलं आहे आणि त्याला मारलं आहे.
हालाकी निकी जेव्हा जळत होती त्यावेळेस निकीची बहीण कांचन होती ती व्हिडिओ काढत होती. निकी जेव्हा खाली येऊन बसली त्यावेळेस सुद्धा निकीची बहीण कांचनाचा व्हिडिओ काढत होती. आणि ज्यावेळेस निकीला तिचा नवरा मारत होता त्यावेळेस सुद्धा निकीची बहीण कांचनाचा व्हिडिओ काढत होती. आणि ज्यावेळेस निकीचा नवरा तिला मारत होता आणि सासू मारत होती त्याच्यामध्ये तर मला असं कुठंच दिसलं नाही की निकीची जे सासू आहे ती निकीला मारते म्हणून. मला त्याच्यामध्ये तर असं वाटलं की निकीची सासू उलट त्यांचं भांडण सोडवतीये, तिच्या नवऱ्याला दूर फेकतीये निकीच्या नवऱ्याला की बाबा तिला मारू नको म्हणून. पण तिचा नवरा तिच्या सासूचंही ऐकत नाही, तिला मारण्यासाठी जातो आणि तिला मारतो. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये निकी जळत जळत पायऱ्यावरून खाली येते आणि खाली बसते. पण असं होऊ शकतं ना की हा व्हिडिओ अगोदरचा असू शकतो आणि हा व्हिडिओ नंतरचा असू शकतो, असंही होऊ शकतं ना. आणि ज्यावेळेस निकीसोबत असं काही प्रकरण झालं त्यावेळेस हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला की यांनीच मारलंय आणि यांनीच जाळून टाकलंय. निकीचे जे वडील आहेत ते म्हणतात की माझ्या पोरीला तिच्या सासूने, तिच्या पोराने, तिच्या सासऱ्याने, तिच्या देराने मारलंय, यांना फाशीची शिक्षा द्या आणि यांच्या घरावर बुलडोजर चढवा, असं निकीच्या वडिलांचं म्हणणं आहे. आणि तिची बहीण जी आहे तिची बहीण म्हणत होती की माझ्या बहिणीला खूप जास्त वनवास होता, जेव्हा तिला मारत होते त्यावेळेस मी व्हिडिओ काढत होते आणि मी जेव्हा व्हिडिओ काढत होते त्यावेळेस मला त्यांनी सुद्धा मारलंय. आता याच्यामध्ये मला एकच प्रश्न पडला आहे की हुंड्यासाठी जर तिच्या नवऱ्याने मारला असेल तर मग 9 वर्षाच्या नंतर हुंड्याची आठवण आली कशी? बघा, हुंड्यासाठी माणूस मारतो ना तर त्याच्यामध्ये जास्त कालावधी नसतो, 1 वर्ष 2 वर्ष मॅक्झिमम 3 वर्ष असतो. 3 वर्षाच्या नंतर हुंड्यात जे काय मॅटर होतात ना ते होतात. पण 9 वर्ष झाले, 5 वर्षाचा मुलगा होता तरीसुद्धा हुंड्यासाठी तिच्या नवऱ्याने तिला मारलं. थोडंसं विचित्र वाटत नाही आहे का तुम्हाला? आता मला तर थोडं वाटतंय, पण कसं आहे ना, लोक म्हणतात की खरं नाही आहे, खोटं आहे, असं आहे तसं आहे. पण मलाही माहिती नाही याच्यामध्ये नेमकं खरं काय आहे आणि खोटं काय. पण जर समजा लॉजिकल विचार केला तर मला असं वाटतं की हुंड्यासाठी 9 वर्षाच्या नंतर मारणं हे थोडं विचित्र वाटतं. आणि असंही होऊ शकतं ना की जे मारामारीचा व्हिडिओ आहे ते अगोदर रेकॉर्ड केलेला असेल आणि जेव्हा हे सगळं प्रकरण झालं तेव्हा तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला असेल. आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर सोशल मीडियावरची ट्रोलिंग, सोशल मीडियावरचं बोलणं, भाषण, लोकांचा विरोध. आता लोकांना कसं असतं ना, सोशल मीडियावर दिसलं का ते खूप बोंबलतात, खूप चिरकतात. पण त्याच लोकांसमोर भर बाजारामध्ये जर एखादी मुलगी किडनॅप होत असेल ना तर सगळ्यांच्या तोंडावर वाचा बसते, सगळ्यांचे हातपाय दोऱ्यांनी बांधले जातात. कोणाच्या मागून एवढी धमक नाही की ते किडनॅप होणाऱ्या मुलीला पकडतील आणि त्या किडनॅपरला मारतील म्हणून. पण सोशल मीडियावर जर असं काही झालं ना तर बूड माहीत नसताना शेंडा माहीत नसतो, खूप जास्त भुकण्याचा प्रयत्न करतात. तर इथं सुद्धा तसंच होतं असं मला वाटतंय. आता मला तुम्ही सांगा, जर तुमच्यावर कोणी आळ घातला की तुम्ही या माणसाला मारलंय आणि तुला मारण्यासाठी सगळे लोक येत आहेत तर तू थांबशील का पळून जाशील? पळून जाशील ना भाऊ. तर तशा प्रकारे निकीचे सासू, निकीचा देर, निकीचा सासरा हे फरार झाले आणि सापडला तो निकीचा नवरा. आणि तो देखील म्हणतो की मी निकीला मारलं नाही आहे. तुम्ही काहीही करा, मी कबूल करत नाही कारण की मी तिला मारलंच नाही आहे. आणि इथं उलट निकीची जी बहीण आहे ती सुद्धा म्हणते की निकीच्या नवऱ्याने मारलं, निकीच्या सासूने मारलं, निकीच्या देराने मारलं, जे की हिचा सुद्धा नवरा आहे. त्याच्यात काय खरं आणि काय खोटं हे तर मला माहिती नाही आहे. पण जेव्हा पूर्णपणे पडताळ होईल ना त्यावेळेस खरं काय ते समोर येईल. मम्मा के ऊपर गाल कुछ डाला, फिर मम्मा को चाहता मारा, फिर लाइटर से आग लगा दी थी. निक्की बहन का बेटा है जो उसके बिना एक पल भी नहीं रहता, उसने ये सारी चीजें आंखों से देखी थी. बहन तूने क्या कर लिया, कोई किसी का नहीं. अब 47 होते के साथ ही रोड मचेगी, ये आगे आबादी से ये भागो चलेगा. अब ये बाहर से दुकान में से आकर उससे बताएगा देविंदर है.
आदमी करीब पहले से ही घर के बाहर खड़ा हुआ, मैंने कहाँ से आग लगा दी। ये आगे वेतन बाहर है, ये गाड़ी खोलेगा लेके चलने के लिए, ये पुलिस ने गाड़ी। ये और सब में भागा दौड़ी है। तो कह रहे कि वहां आग लगा दी, उसका जो विपिन जो उसका पति वो नौ खड़ो गाड़ी धो रहा अपनी, बालक नौ खेल ले तीनों दोनों बहन ही जी ऊपर, तो वहां कैसे आग लगा दी। सासू दूध लेने गई, ससुर इंगे गए जी डोलने, वो है ना इंगे, लड़का नीचे खड़ा हो, वहां के बच्चे गाड़ी धोने में साथ दे रहे हैं। लड़के ने आग लगाई। जब हम ऊपर पहुंचे थे वो जीने, हाँ मेरा बड़ा भाई था, मैं उसके साथ पहुंचा था, जब वो उधर पड़ी थी जीने की तरफ, तो वो ऐसे कह रही थी मुझे बचा लो, मुझ पर गलती होगी, मुझे बचा लो, मुझ पर गलती होगी। तो उसकी बड़ी बहन कह रही तूने ये क्या कर दिया, तुझे ऐसा नहीं करना चाहिए था। तो वो कह रही थी मुझे बचा लो आखिरी बार। फिर उसे गाड़ी में गए, भागे भी थे, पर विपिन पे गाड़ी नहीं चली, वो होपलेस हो गया था, कभी किसी गाड़ी में टक्कर मार दे। फिर उसका वो आया था ताऊ का लड़का देविंदर, उनके जो भाई थे वो लेके गए थे फिर गाड़ी। लेकिन जो उस लड़के पे एलिगेशन लगाया जा रहा ना वो गलत है। क्यों, हमें भी एक टाइम को ऐसा लगा कि ऐसा होगा, लेकिन जब हमने सीसीटीवी अपने घर तक की सब निकाल के देखी है कैमरा की, उसमें लड़का नीचे खड़ा है, बच्चे भी नीचे खेल रहे हैं। जो बच्चा बयान कर रहा है ना कि मेरी मम्मी को लाइटर से जला दिया कर दिया, वो बच्चा नीचे खेल रहा है, और साथ में उसके बड़े भैया के बच्चे भी खेल रहे हैं। तीनों बच्चे नीचे हैं